आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। राज्यामधील प्रमुख मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। कोल्हापूर, तुळजापूर, अमरावती, पुणे तसंच सप्तशृंगी मंदिरामध्ये सुद्धा जय्यत तयारी करण्यात आली आहे। काकड आरती झाल्यानंतर देवीची विधिवत पूजा केली जाते आणि देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते। ही 6 दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरची अंबाबाई देवी, मुंबईची मुंबा देवी, पुण्यातली चतुर्शृंगी देवीचं मंदिर, धाराशिवमधील तुळजाभवानी देवी, नांदेडमधील माहूरगड आणि लोणावळ्यामधील एकविरा देवी या सगळ्या ठिकाणी आज भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळते। आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज आपण आई अंबाबाई मंदिरात आहोत आणि मंदिरामध्ये अंबाबाईचं दर्शन नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अगदी आपल्या सगळ्याच भाविकांना या ठिकाणी देतोय। खरं तर 9 दिवस पुढचे आजपासून अगदी चैतन्यमय प्रसन्नमय वातावरण कोल्हापूरमध्ये असणार आहे, कारण सर्वात मोठा उत्सव म्हणून कोल्हापुरातला या नवरात्र उत्सवाकडे पाहिलं जातं। करणवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेले हे मंदिर आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात। 20 लाखांहून अधिक भाविकांची नोंद या ठिकाणी आज यापूर्वी देखील झाली आणि यावर्षी देखील त्याच्यापेक्षाही अधिक भाविक येण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून अतिशय योग्य असं नियोजन देखील केले गेलेलं आहे। आता देखील आपण ही सगळी पहिली दृश्य नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशीची आई अंबाबाईची ही दृश्य आपण पाहतोय। काय सांगाल, कशा पद्धतीनं नियोजन जे आहे ते झालेलं आहे आणि आजपासून खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सव होणार आहे, घटस्थापना देखील आता शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून खरं तर सुरुवात होत आहे। भाविकांच्या वाढत्या संख्येचा आणि गर्दीचा विचार करता जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीनं पूर्वतयारी केलेली आहे। भाविकांना साध्या आणि सुलभ आणि जलद गतीने कसं दर्शन होईल या पद्धतीनं योग्य ते नियोजन आपण केलेलं आहे। सकाळपासून कसे विधी पार पडलेत, घटस्थापना किती वाजता आता होणार आहे? सुरू होणार विधी आता नॉर्मल पहाटेची काकड आरती वगैरे हे नॉर्मल आहे। आता 7 वाजता गुरुजी येणार आणि मग घटस्थापनेच्या विधी सुरू होणार। हां, ते झाल्यानंतर मग तो होऊन म्हणजे घटस्थापना होऊन त्यानंतर आज दिवसभरामध्ये विशेष करून कुठले कुठले पूजा पार पडणार आहे? अलंकृत पूजा किती वाजता होणार आहे? काय याला हे म्हणजे घटस्थापनेच्या ह्याच्यानंतर 9 वाजता पंचामृत स्नान असतं, त्यानंतर 12 वाजता पंचामृत स्नान असतं, त्यानंतर पूजा बांधण्या चालू होतं आणि साधारण 1 तासभर लागतो पूजा बांधायला। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। आई अंबाबाई सोबतचं माझं नातं हे फार वेगळं आहे, कारण दर शुक्रवारी मी आई अंबाबाईच्या पालखीला येत असते। सो येणारे 9 दिवस मी फार एक्सायटेड आहे। आई अंबाबाई सोबतचा जो टाईम घालवायला आम्हाला मिळणार आहे, आम्हा महिलांना मिळणार आहे त्यासोबत। आणि शेवटी आई अंबाबाईसोबत एकच अशी माझी प्रार्थना आहे किंवा आम्हा सगळ्या कोल्हापूरकरांची एकच प्रार्थना आहे की असंच आमच्यावर आशीर्वाद तुझे राहू देत, असंच आम्हाला सुखात आणि समृद्धात ठेव। देवीचा नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि संपूर्ण देशभरात त्याचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण मुंबईतील प्रसिद्ध असलेलं मुंबा देवी या मंदिरात आहोत आणि काल रात्रीपासून अनेक जे भक्त आहेत ते इथे येत आहेत, देवीच्या पाया पडत आहेत। आपण जर पाहिलं तर लोकांची मोठी गर्दी सध्या इथे पाहायला मिळते। संपूर्ण 9 दिवस अनेक लोक देवीच्या पाया पडण्यासाठी येत आहेत। मॅडम, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही आणि देवीच्या पाया पडायला आलात? आम्ही बोरिवलीवरून आलेलो आहोत। आम्ही दरवर्षी येतो, भरपूर वर्ष झाली आम्हाला इकडे येतोय आम्ही। छान अनुभव आहे आम्हाला, मस्त छान प्रसन्न वाटतं एकदम। झाले आम्हाला 10-12 वर्ष झाली आम्ही येतोय। देवीकडे काय ना, सगळ्यांचं कल्याण कर, बस बाकी काय मागणार ना। 20 वर्ष। लोक सुखिनो भवतु। आपण जर बघितलं तर अनेक जे भक्त आहेत ते काल रात्रीपासून देवीकडे येत आहेत, इथे अनेक ठिकाणी मंदिरात जात आहेत आणि 9 दिवस हाच उत्साह आता संपूर्ण देशभरात राहणार आहे। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणालसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।
आजपासून नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आणि पुण्यातल्या चतुर्शृंगी मंदिरामध्ये सकाळपासून जे आहे ते भाविकांनी मोठी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. सप्तशृंगी देवीचं स्वरूप असणारी ही पुण्यातली चतुर्शृंगी मंदिर आहे, जे अतिशय डोंगरामध्ये नयनरम्य निसर्गामध्ये जे आहे ती ही देवी स्थापन झालेली आहे. हे मंदिर आहे आणि दरवर्षी पुणेकर नवरात्रात हजारोच्या संख्येने इथे दर्शनासाठी येत असतात. आज सकाळी 9:30च्या सुमारास सगळी घटस्थापना जी विधिवत पूजा आहे ती होईल आणि त्यानंतर पुन्हा सगळ्या विधी आहेत त्या 9 दिवस चालणार आहेत. आपण जर पाठीमागं पाहिलं तर सकाळपासून जे आहेत भक्त मोठ्या प्रमाणामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून जे आहेत ते ह्या सगळ्या दर्शनासाठी येत आहेत आणि मोठी गर्दी जी आहे ती आज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर वेगवेगळ्या पूजा अर्चा ज्या आहेत त्या भक्ताकडून करण्यात येत आहेत आणि स्वयंसेवकाकडून सुद्धा इथं सगळी व्यवस्था जी आहे ते ठेवण्यात आलेली आहे. मंदिर प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून सगळी सज्जता ठेवण्यात आलेली आहे. पुढचे 9 दिवस अशीच गर्दी असणार आहे. आपल्यासोबत काय विषय काय आजचं नियोजन काय? आजचं नियोजन असं आहे की आज आत्ता 8:30 वाजता घटस्थापना चालू करणार आहेत. 10 वाजता आरती असणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे रात्रीची जी आरती असते ती 8 वाजता असते. एवढंच नियोजन आहे. आज गर्दी दिसते आहे. दरवर्षी गर्दी वाढते. दरवर्षी गर्दी वाढत असते. पहिल्या दुसऱ्या दिवशी खास करून गर्दी वाढतेच. आपण पाहतोय सकाळपासून पुण्यात चैतन्यमय वातावरण आहे. पुण्यातल्या विविध मंदिरामध्ये अशाच प्रकारची गर्दी आहे. प्रामुख्याने चतुर्शृंगी मंदिरात सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.